विष्णू बाबा ज्यावेळेस भूक लागत होती ना त्यावेळेस खायला काहीच मिळत नव्हतं आणि आता खायला चिकारी भूक लागत नाही. वारकरी भगवंताला पांडुरंगाला प्रार्थना केली की हे पांडुरंगा भयंकर भूक लागली आणि मी जर आता काही खाल्लं तरच उद्या तुझ्या दर्शनाला येऊ शकतो, नाही तर माझं दर्शनाला येणं होणार नाही, इतकी भूक लागली. त्या पडशीतून पिशवीतून आंब्याचा सुगंध सुटला होता, तोंडाला पाणी सुटलं होतं. वारकरी बाबा म्हटले हे पांडुरंगा याच्यातले 2 आंबे खाऊ का, 2 आंबे खाऊ का? आणि त्यांनीच उत्तर दिलं खा म्हटले. वारकऱ्यांनीच उत्तर दिलं खा. पिशवीतून 2 आंबे काढले, वारकऱ्यांनी खाल्ले आणि राहिले 3 आंबे देवाला ठेवले. आणि दुसऱ्या दिवशी परत वारकरी आळंदीच्या दिशेने निघाले. त्या सावकाराचा इथेच मुक्काम केला. सावकाराने वारकऱ्याला बघितल्या बरोबर उत्सुकतेने विचारलं की वारकरी बाबा माझे आंबे देवाला ठेवले का? वारकरी म्हटले माफ करा, त्याच्यातले 2 आंबे मी खाल्ले आणि राहिलेले 3 आंबे देवाला ठेवले. सावकार म्हटले 3 आंबे खावे ना पण माझे देवाला 3 आंबे प्राप्त झाले, आनंद झाला. दोघे संध्याकाळी जेवून झोपले. झोपल्यानंतर पांडुरंग त्या सावकाराच्या स्वप्नात गेले आणि म्हणले सावकारजी तुमचे 2 आंबे मला पोहोचले. 2 आंबे पोहोचले म्हटल्यावर सावकार खडबडून जागे झाले आणि म्हणजे वारकरी बाबा कुठे बोलते. वारकरी म्हणजे 3 आंबे ठेवले आणि आता देवानीच स्वतः सांगितले की 2च आंबे पोहोचले म्हणून. 4 वाजले होते पहाटे. सावकार वारकऱ्याकडे गेले, खरून जागे केलं आणि म्हटले वारकरी बाबा देव माझ्या आता स्वप्नात आले आणि देव म्हटले 2च आंबे मला ठेवले आणि तुम्ही म्हणता 3 ठेवले. मग 1 आंब्याचा नेमकं भ्रष्टाचार झाला कुठे? ईडी लावायची काय आता? 1 आंबा गेला कुठे? आणि त्याचा शोध लागल्याशिवाय 1 आंब्याचा शोध लागल्याशिवाय मी तुम्हाला पुढे आनंदीला जाऊ देणार नाही. असा आळबंगीनाथ भक्त होता. दुसऱ्या दिवशी जाऊ दे ना वारकऱ्याला. वारकऱ्याने पांडुरंगाला हात जोडले म्हणजे म्हणून काय पंचायत झाली मला आनंदीला जाऊ दे. मग देव पुन्हा स्वप्नात आले. या सावकाराच्या स्वप्नात दुसऱ्या दिवशी गेले आणि देवाने स्वतः सांगितलं की हे सावकार जे वारकऱ्याने 2 आंबे खाल्ले ना तेच मला प्राप्त झाले, तेच मला प्राप्त झाले. जे 3 आंबे पायापुढे ठेवले ना ते पुजारीने कळवले. संतांची भक्तांची सेवा केली की देवाची सेवा आपोआप घडत असते हे शेवटच्या चरणात सांगतात.